तथागत गौतम बुद्ध उपदेश महाप्रजापती यशोधरा व 500 स्त्रियांना त्यांच्या इच्छेनुसार तथागतांनी वैशाली येथे धम्मदीक्षा देऊन त्यांना भिक्खूंच्या संघात सामील करून घेतले होते। त्यामुळे महामाया प्रजापती यांचे भाऊ म्हणजेच देवदत्तांचा वडील व यशोधरेचा चुलता सुप्रबुद्ध हा तेव्हापासून भगवान बुद्धांचा खूपच राग द्वेष करीत होते। काही वर्षांनी तथागत भगवान बुद्ध हे कपिलवस्तूला गेले होते, तेव्हा ते निगरोधाराम विहारात वास्तवात होते। तेव्हा तथागत सुप्रबुद्धांच्या राज्यातही भिक्षाटनासाठी गेले होते। तेव्हा त्यांना सुप्रबुद्धांनी पाहिले। तो तिथे गेला व क्रोधाने म्हणाला, यानेच माझ्या मुलीला अनाथ केले आहे, माझ्या बहिणीला सुद्धा बेघर केले आहे। आता याला मी भिक्षाटनासाठी नगरात अजिबात फिरू देणार नाही। असे म्हणून त्याने भगवंतांना अटकाव केला व भिक्षाटनासाठी नगरात जाऊच दिले नाही। उलट खूप अपमानकारक बोलून त्यांची निंदा केली। तेव्हा भगवंतांनी आनंदास म्हटले, आनंद, सुप्रबुद्धाने तथागतांना भिक्षाटनासाठी नगरात जाऊ दिले नाही आणि तथागतांची खूप निंदाही केली। हे त्याने फार मोठे वाईट व अकुशल कर्म केले आहे। आनंद, आजपासून 7व्या दिवशी राजवाड्यांच्या शिडीजवळ जमिनीत धसून सुप्रबुद्धांच्या त्याच्याच कर्मविपाकामुळे मृत्यू होईल असे कथन केले। भगवंताच्या या सत्य कथनानुसार खरोखरच 7व्या दिवशी राजवाड्याच्या पायरीजवळील जमीन फाटून त्यात पडून सुप्रबुद्धांचा मृत्यू झाला। तेव्हा भगवंतांनी म्हटले, भिक्खूंनो, सुप्रबुद्ध हा कुठेही जरी गेला असता तरी त्यांची मृत्यूपासून सुटका नसती। असे म्हणून त्यांनी उपदेश केला की अंतरिक्षात नाही, समुद्राच्या मध्यभागी नाही, पर्वताच्या गुहामध्ये शिरूनही नाही, जगात असा कोणताही प्रदेश नाही, कोणत्याही ठिकाणी राहिले असता त्यावर मृत्यू घालणार नाही। म्हणून भिक्खूंनो, क्रोध सोडावा, त्याग मानावा, सर्व बंधनांच्या पलीकडे जावे। नाम रूपास न चिटकणाऱ्या यंकिंचित पुरुषांच्या मागे दुःखे लागत नाही। अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, कृपणाला दानाने जिंकवावे व खोटे बोलणाऱ्यास सत्याने जिंकावे। नमो बुद्धाय।